बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री हरिश्चंद्र पाटील लिखित कथा कॅडबरी. चिऊ बाहेर अंगणात खेळायला गेली. आज तिनं एकटीनंच खेळ मांडला. तिची मैत्रीण शेजारची सायली. दोघींची दूध साई गत मैत्री. चिमणीच्या पिल्लावानी दोघी एकत्र खेळत. काल सायली आई संग गावाला गेली अन अंगण एकमुखी झालं. चिऊ एकटीच बडबड गाणी गाऊ लागली. तिच्या बोबड्या बाळभाषेत अंगणवाडीच्या बाईनं शिकवलेली. चिऊनं गाणं गुणगुणत मातीत पाणी ओतलं, चिखल केला. त्या चिखलाची छोटी छोटी भांडी केली तिनं आणि एकटीच भांडी खेळू लागली. तिची आई कमल घरात निवडणं पाखडणं करीत होती, सुपाबरोबर नजर खालीवर करत. चिऊकडं ध्यानच नव्हतं तिचं. खेळता खेळता चिऊची गुणगुण अचानक बंद झाली. ते बऱ्याच उशिरानं आईच्या ध्यानात आलं. तिनं घाबऱ्या हाक दिली, चिऊ, ए चिऊ. चिऊचं एक नाही की दोन नाही. आई लगबगीनं बाहेर आली. अंगणात बघते तर कुठाय चिऊ. चिऊ बाळा, अगं कुठाय तू. दुसऱ्यांदाही चिऊची ओळाली नाही. ती अशीच आईची गंमत करते. हाक मारली की लपून बसते. मग आईही तिच्या एवढी लहान होते. तिच्या संग खेळते, तिच्यासारखं बोबडं बोलते. कुत्ता लपून बसलं ते आमच्या पाकलू, असं म्हणत आई अंगणातल्या झाडांच्या बुडा आडतीला शोधू लागली. कुत्ता लपून बसलीस बल, असं म्हणत म्हणत आईनं एका बुडख्याला कवटाळलं. पण चिऊ तिथं नव्हती. मग ती पुढच्या झाडाजवळ गेली. हा, सापडली, असा आनंदून तिनं झाडाला घट्ट मिठी मारली. पण अले, इथं पण नाही आमचं पाकलू. लपून बसलं तिचं पाखरू सापडे ना. पक्षिणीचं डोळं अधीर झालं. मन सैरभैर होऊ लागलं. ते नांगणातल्या साऱ्या झाडांचं बुडखं कानं कोपरं सारं हुडकलं. पण चिऊ कुठेच सापडे ना. कमलचं काळी सुप्पावाणी फडफडू लागलं. अंगणातली झाडं तिला भूतासारखी भासू लागली. खेळता खेळता कुठं गेला असेल बरं लेकरू. हिचा सारा खेळ तर जसाच्या तसाच जागेवर. मग गेली कुठे चिऊ. कमल मनातनं भेदरली. तिनं चिऊला पुन्हा पुन्हा हाका मारल्या. पण चिऊचा आवाज अन चाहूल कुठनंही येईना झालं. चिऊ तिच्या काळजाचा तुकडा, तो असा हरवला. आत्ता मात्र तिला धीर सुटला. छातीत धडधड वाढली. घशाला कोरड पडली. चिऊच्या नावानं गहीवर घालत रस्त्यावर आली ती. मोठमोठ्याने भेदक हाका मारू लागली. शेजार पाजारच्या आया बाया धावत आल्या. माणसं आली. कमल गहीवर घालून त्यांना विचारू लागली, ओ गया काकू, आमची चिऊ बघितली का हो. अगं आत्ता इथं खेळत होती की. होय तर, म्या बघितली. चंद्राणाने पूर्ण बोलायच्या आतच कमलची घाई. कुठं बघितली, सांगा लवकर सांगा. कुठं आहे माझी चिमणी. अगं अंगणात खेळत होती ग. ही नव्ह का तिची चिखलाची भांडी, तिच्या पाऊल खुना. मगाशी होतं लेकरू, अवचित कुठे गेलं म्हणायचं. दगडू तात्या म्हणाला. सगळ्यांच्या तोंडून हेच भूतकाळी भाषा. कोणी म्हणे ना मी चिऊ बघितली. कमलच्या काळजानं ठाव सोडला. कालवा ऐकून नागेश तिथं आला. श्यामचा तो जिवलग मित्र, त्याच्या शेजारी राहणारा. मध्ये पाठ फितच श्याम कमलला चिऊ एकुलती एक लाडाची मुलगी. योगायोग असा की नागेश शोभालाही सायली एकुलती एक मुलगी. दोन्ही कुटुंब जीवात जीव घालून सुख दुःख पचवत
कमल आणि शोभा सख्या बहिणीगत वागत. एकीला ठेच लागली तर दुसरीच्या काळजाला तळ जायचं. घरी काही तळलं मळलं तर एकमेकीच्या घरी वानवळा जायचा. श्याम आणि नागेश या दोघांचंही सख्या भावागत सूतपूत जमायचं. एकमेकाला आधाराचा हात द्यायचे. नागेश मजबूत बांध्याचा, कसरतीनं कमावलेलं शरीर. श्यामला त्याचा डोंगरा एवढा आधार वाटायचा. त्याला कुणी कुई केलं तर नागेश त्याचा भुसा पाडायचा. त्याच्या हरेक संकटाला तो धावून जायचा. चिऊ गायब झाल्याची खबर कळताच तो धावत आला. बघा हो भाऊजी, माझी चिमणी कुठे गेली? तिच्या बाबांना फोन लावा. कमल ओक्साबोक्शी रडू लागली. नागेशनं श्यामला फोन लावला. चिऊ श्यामची अत्यंत लाडाची मैना. तो ऑफिसला जाताना एक मन तिच्या जवळ ठेवून जायचा. रस्त्यावर जाईस तोवर कमलला ताकीद द्यायचा, चिऊला लांब जाऊ देऊ नकोस म्हणून. चिऊ तर अशी गायब झालेली ऐकून त्याचं हृदयच फाटलं. वाऱ्यागत धावत आला तो. कमल धाय मोकलून त्याच्या गळा पडून रडू लागली. बघा की आपलं पाखरू कुठं धडून बसलं. माझी चिमणी मला आणून द्या. तिची ध्याई ध्याई बघून श्यामचंही डोळं घळाघळा वाहू लागलं. पोरे धरणाऱ्या टोळ्या सुटल्यात म्हणा. चल श्याम, आपण शोधूया. नागेशने शंका उकरून काढली. वय वय, रात्रीच इशय झाला मारुतीच्या पारावर. दगडू तात्याने शंका उचलून धरली. हे चर्चेचं गुऱ्हाळ ऐकून कमलचं काळीजच चुराडा झाला. ते सांधण्यासाठी श्याम उगी उगी बोलला. तसं काय नसल, उग अफवा उठवली लोकांनी. बराबर, अफवा पिकायला काय माती लागत नाही, पाणी लागत नाही. उग काय बी उठवत्या ती लोक. कुणी कायनू बायनू म्हणत चर्चेच्या गिरणीतनं शंकांचं पीठ गळायला लागलं. सगळ्यांनी मिळून गल्ली गाव चाळून काढलं, पण चिऊचा कुठेच थांग लागला नाही. मित्र मैत्रिणी पै पाहुण्यांना फोन केले. सगळीकडून नाहीचाच पाडा आला. सारी गल्ली हळहळत होती. दिवस देखून बारीक तोंड करून मावळला. सांज झाली. अंधाराचं जाळं पसरू लागलं. चिऊ परतायची वाट पुसून गेली. शेवटचा उपाय म्हणून नागेश पोलीस स्टेशनला जाऊ लागला. श्याम, कमल आणि तो मिळून पोलीस स्टेशनला गेले. चिऊ हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाचं आश्वासन दिलं. ठीक आहे, तुम्ही जावा, आम्ही लवकरच तपास करतो. आम्हाला गरज पडेल तेव्हा सहकार्य करा. तुम्ही पोलीस असंच म्हणता हो. तपास करतो तपास करतो, तपास चालू आहे, पण प्रत्यक्ष काहीच होत नाही. नागेशने पोलिसांवर आरोप केला. त्यालाही चिऊची काळजी वाटत होती. तुम्ही जावा हो, उगी आमच्यावर आरोप करू नका. ठाणे अंमलदारानं नागेशला टोकलं. दोघेजण दुःखाचे गाठोडं घेऊन घरी आले. रात्र गडद झाली. गल्लीत कुठेतरी एक कुत्र भो करून रडत होतं. त्याचं रडणं कमलला भीतीदायक वाटत होतं. मनात नाही नाही त्या विचारांची साखळी तयार होऊ लागली. खरंच पोरं धरून नेणारी टोळी आली असेल का? माझ्या काळजाचा तुकडा त्यांनीच तोडून नेला असला तर मला कसं ठाव झालं नाही. हे चिऊ गहीवर घालत काळजीच्या जात्यात तिचे मन भरडू लागलं. डोळ्याचं पाणीच तुटेना तिच्या. श्यामची ही तीच गत, पण तो स्वतःचा अश्रू पापणी थोपवून तिला धीर देत होता. अशीच दोघांनी अख्खी रात्र डोळ्यानं पिऊन घेतली. दुसरा दिवस कुचमूनच उगवला. चिऊ घर पोरकं करून गेली. अंगण ओकं बोकं झालं. कुण्या काळानं झडप घातली अंगणातल्या पिल्ल्यावर. घारीनं गाप दिशी उचलून न्यावं तसं. कमलच्या काळजाचा तुकडा तुडून नेल्यागत तिला वाटत होतं. चिऊच्या आठवणी काळजातून उगाळत बसली ती. आठवणींची वात मनातल्या दिव्यात पाजळू लागली. चिऊला शिकवून खूप मोठी करायचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांची रांगोळी कशी विस्कटून गेली. चिऊच्या आठवणीनं कमलचं काळीज पिळून पिळून निघत होतं.
चिऊ हसली म्हणजे ओठावर डाळिंब फुटायचं. मोगऱ्याच्या कळीसारखं कोमल नाजूक पाय, पायातल्या पैंजणचा छन छन मधुर नाद साऱ्या घरभर निनादायचा. आता घरादारातली अंगणातली पाखराची किलबिल पुसून गेली. अंगण मुक मुक झालं. झाडं वेलींनाही जणू कळलं होतं. त्याही तोंड पाडून बसल्या होत्या. फुलं झाडं ही फूल वाहून दुखीत झाली होती. चिमण्या झाडात चिडी चुप्प झाल्या होत्या. चिऊच्या कोमल पाऊल खुणा अंगणानं अजून जपून ठेवल्या होत्या. तिनं केलेली चिखलाची भांडी तिची वाट बघत होती. चिऊ खेळायला येईल म्हणून. तिसरा दिवस भोळी आशा घेऊन उगवला, पण पोलिसांच्या हातून अजून गुन्ह्याचा एकही धागा दोरा लागला नाही. वेळ तर सटाटा सटकत होती. इन्स्पेक्टर जयश्री काळे यांना खूप टेन्शन आलं होतं. बिचाऱ्या चिऊचा तपास आपण लावलाच पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्या चिऊची फाईल घेऊन चालू लागल्या. तेवढ्यात त्यांच्या रूमच्या दारात साखरवाडीचे पोलीस पाटील घाईघाईनं हजर झाले. घाईघाईतच नमस्कार केला. या पाटील. बोला, काय खबर? अहो मॅडम, आमच्या गावात एका जुन्या वाड्यात बारकी पोरगी मारून टाकली आहे बघा कुणीतरी. बिचारीचं तोंड चेचलंय हो नराधमांनी. त्यामुळं कुणाचं लेकरू वळकाई आहे नाही. पोलीस पाटलानं गहेवरून सांगितलं. असं म्हणता? अरे रे, बिचारी चिऊच असणार. पाटील, या गावातली एक मुलगी हरवली हो. तीच तर नसेल? पाटील, चला चला निघूया. काळे मॅडमच्या अंगात तपासाची वीज संचारली. त्यांनी सोबत 2 पोलीस घेतले. श्याम आणि कमलाला बोलावून घेतलं. सगळे गाडीत बसले. तेवढ्यात नागेश आला. त्यालाही घेतलं. पोलीस गाडी साखरवाडीच्या दिशेने भरधाव निघाली. ती चिऊच असेल का? तिचा घातपात झाला असेल का? या भीतीनं कमल आणि श्यामचं मन रक्ताळून गेलं. पोलीस गाडी साखरवाडीत पोहोचली. सगळे त्या पडक्या वाड्यात गेले. बघतात तर बिचाऱ्या लहान मुलीचं विवस्त्र प्रेत, दगडानं तोंड चेचलेलं, सर्वांगाला हळद कुंकू फासलेलं, भोवतीनही हळद कुंकवाचा सडा पडलेला, सुया खुपसलेले 3-4 लिंबू. यावरून नरबळी असल्याचा संशय गडद झाला. पंचनामा सुरू झाला. बघतात तर प्रेताच्या गुप्तांगावर जखमा झालेल्या, तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला. पोलिसांनी बोळा बाहेर काढला. बोळा उलगडला. तो होता छोटासा हात रुमाल. रुमाल बघताच कमलनं गाई वाणी हंबरडा फोडला. श्यामही डोकं धरून मटकन खाली बसला. ए माझ्या चिमणे! असं धाय मोकलून मोकलून कमल त्या चिमण्या धडाकडे धाव घेऊ लागली. ती खाली कोसळणार तोच तिला नागेशनं सावरलं. त्या इवल्याच्या हात रुमालावर सुंदर परीचं चित्र होतं. कमलनं विणलं होतं ते. असा हात रुमाल होता त्यांच्या लाडक्या चिऊचा. तिला खूप आवडायचा. सदा तिच्या फ्रॉकला अडकवलेला असायचा. प्रेताचा पंचनामा झाला. ते पोस्टमॉर्टमला नेलं आणि धक्कादायक रिपोर्ट हाती आला. प्रथम दर्शनी नरबळीचा बनाव केला होता, पण चिऊवर बलात्कार झाला होता. गुन्ह्याचा तपास लागला, पण गुन्हेगार पडद्यामागे होता. त्याचा कसा शोध घ्यावा हा प्रश्न काळे मॅडमला सतावू लागला. कुठलाही गुन्हा घडला तर गुन्हेगार त्याची सुई तरी पुरावा म्हणून मागे सोडून जातो, मग तो कितीही सराईत असो. इथं मात्र कसलाच पुरावा नव्हता. गुन्हेगार बिलंदर असावा. काळे मॅडमनी तपासाची दिशा ठरवली. 4था दिवस उगवला. सकाळ सकाळी त्यांनी श्याम आणि कमलला पोलीस स्टेशनला बोलावलं. त्या दोघांना मॅडमनी काही प्रश्न विचारले. बरं, तुमच्या चिऊची अत्यंत आवडीची वस्तू सांगाल का? खेळणी वगैरे? तशी वस्तू खेळणी नाही हो मॅडम. कमलनं विचार करून उत्तर दिलं. किंवा एखादा खाद्यपदार्थ, गोळ्या, चॉकलेट्स?
मॅडमनी गोळ्या चॉकलेट म्हणता श्यामच्या डोक्यात लख्ख दिशी वीज चमकली. हो मॅडम, तिला कॅडबरी चॉकलेट खूप आवडायचं. मी ऑफिसमधून येताना रोज तिला ते चॉकलेट घेऊन यायचो. चिवला कॅडबरी चॉकलेट आवडायचं हे इतर कुणाला ठाऊक होतं का? हो, पूर्ण गल्लीला ठाऊक होतं. मग सापडला हरामखोर गुन्हेगार, काळे मॅडम एकदम म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. पण श्याम व कमल बुचकळ्यात पडले. ते मॅडमकडे बघतच राहिले. तुमच्या गल्लीत किराणा दुकानं किती आहेत? मॅडमने विचारलं. आहेत 2 दुकानं. का हो मॅडम? श्यामनं डोक्याला ताण देत न समजावून विचारलं. तुम्ही निर्धास्त घरी जावा. आजच आम्ही त्या नीच नराधमाला पकडून बेड्या ठोकतो. श्याम व कमल घरी निघाले. त्यांना इन्स्पेक्टर जयश्री काळेचा डाव काही कळला नाही. दोघं घरी पोचताच तोच मागोमाग पोलीस गाडी गल्लीत आली. एका किराणा दुकानासमोर येऊन थांबली. गाडीतून काळे मॅडम उतरल्या. मागोमाग 2 पोलीस उतरले. त्या दुकानात आल्या. दुकानदार, मी काही प्रश्न विचारते, खरं खरं उत्तर द्या. मॅडम असं म्हणता दुकानदार यडमाळला. तुम्ही कॅडबरी चॉकलेट विकायला ठेवता का? हो हो. समोरच चॉकलेटचा बॉक्स. दुकानदार कसा खोटा बोलणार? तो घाबरू लागला. घाबरू नका. 4 दिवसापूर्वी तुमच्या दुकानातून कॅडबरी चॉकलेट कोणी कोणी नेली ते आठवतंय का? 4 दिवसांचं कसं आठवायचं हो मॅडम? तो अजून घाबरलेलाच. घाबरू नका. तुम्ही जर आठवून खरं खरं सांगितलं तर चिवचा गुन्हेगार सापडणार आहे. बघा कोण कोण आलं होतं चॉकलेट न्यायला. कॅडबरी चॉकलेट बरं का. दुकानदारानं मुलामुलींची काही नावं सांगितली. आणखी आठवा बरं. मोठा मुलगा किंवा तरुण अथवा मोठा माणूस असा कोण कॅडबरी चॉकलेट न्यायला आला होता का? काळे मॅडमने असा प्रश्न विचारता दुकानदाराला एकदम आठवलं. त्यानं एका मोठ्या माणसाचं नाव त्यांच्या कानात सांगितलं. मॅडम दचकल्याच. मॅडमचा त्याच्यावर संशय होताच. वेळ न दवडता लगेच त्याने त्या माणसाचं घर गाठलं. त्याचं दार ठोठावलं. त्यानं नुकतीच आंघोळ केली होती. तो टॉवेलवरच आला. दार उघडलं. समोर बघतो तर दारात इन्स्पेक्टर जयश्री काळे 2 पोलीस. त्याच्या चेहऱ्यावरचा साव नक्षा खर्रतीशी उतरला. अरे बघता काय? घाला या नराधमाला बेड्या. मॅडमने हुकूम सोडताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अहो अहो, मला कळू द्या तरी काय झालंय ते. कपडे तरी घाल द्या मला. त्याची घाबरगुंडी उडाली. चल भडव्या असंच. चल, राहू दे कपडे. पोलीस स्टेशनला गेल्यावर कपडेच काढायचे आहेत. मॅडम अशा म्हणताच त्या नराधमाची पुरती भांबेरी उडाली. मॅडमनी त्याची गल्लीतून अर्धनग्न धिंड काढली. सगळे लोक त्याला बघून हादरू लागले. छी छी थू थू करू लागले. मुठी आवळू लागले. श्याम व कमल घरातून दारात आले. ते रस्त्यावर बघतात तर काय, त्यांना तर जबरदस्त धक्काच बसला. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसेना. पण समोर होतं ते सत्य होतं. त्यांच्या लाडक्या चिववर बलात्कार करून तिचा गळा घोटणारा नीच नराधम दुसरा तिसरा कुणी नसून नागेश होता तो. नावासारखा काळडोंब्या नाग. त्याची धिंड पोलीस स्टेशनमध्ये आली. काळे मॅडमनी त्याच्यावर प्रश्नांचा गोळीबार सुरू केला. प्रश्नांच्या गोळ्या त्याच्या अंगात चव बाजूनी घुसायला लागल्या. तरीही तो उडवा उडवी करू लागला. पोलिसांनी त्याला कोलदांडा घातला. उघड्या अंगावर पट्ट्याचे सपासप वार पडू लागले. तेव्हा कुठं तो बुलबुल सारखा बोलू लागला. त्यानं त्याची सारी काळी करतूत सांगितली. अंगावर शहारे उठवणारी. नागेश मस्त कलंदर माणूस. देहाला इश्काची चटक लागलेली. वरून बर्फावानी थंड.
आतून वासनेचा धगधगता विस्ताव. सुंदर बायका दिसल्या की त्याची नजर गिधाड व्हायची. पण तो कोवळ्या कळ्याही असा कुस्करून टाकेल असं स्वप्नातही कुणाला वाटायचं नाही. दगड काय फुलझाड काय, पण टांगडी करून मुतणारा कुत्रा असतो. पांढऱ्या कपड्यातली काळी कर्तृत्व त्यानं श्यामपासून दडवून ठेवलेली. दोघं एका ताटात जेवणारे, पण नागेशनं विष कालवलं ताटात. नागेशचा प्रताप शोभाच्या माहेरी जाऊन धडकला. ऐकून तिला धक्काच बसला. तिला ठाऊक होता नवऱ्याचा कुत्तर स्वभाव, पण तो कोवळ्या फुलझाडावर मुतेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. चिऊ 3.5 वर्षांची कोवळी कळी, गोरी पान, लाल लवंग, गोबरे गाल, बोलके डोळे, निरागस निष्पाप, निरागस, सदैव हसरी जशी सुंदर परीच. कुणीही उचलून घ्यावं, तिचा गोडगोड पापा घ्यावा. गल्लीतले सारे तिचे लाड पुरवायचे. एकदा गल्लीत दरवेशी उंट घेऊन आला. श्यामनं चिऊला उंटावर बसवलं. गल्लीतून एक चक्कर मारली. दरवेशाला पैसे दिले. तो निघाला तर नको जाऊ, मला ऊत पाहिजे. चिऊ हट्टच धरून बसली. दरवेशाला जाऊच देईना. श्यामनं त्याला आणखी पैसे देऊन थांबवलं. उंट बांधून ठेवला. ओ काका, आमच्या चिऊच्या उंटाला चहा पाणी ठेवा, आम्ही पण जेवण करतो. चला घरात. श्यामनं तिला लाडी गोडी लावून घरात नेलं. तेव्हा कुठं उंटाची सुटका झाली. तिला तिची मैत्रीण सायली दिसेना तर केवढं थैथय नाचली ती. मला सायली संग खेळायचे, मला शायली आणून द्या बाबा. आले बाला, शायली दावाला दिली. मला पण शायलीच्या दावाला जायचंय. तिची कशी समजूत काढावी कळेना. तर असं हे लाडाचं पाखरू. पळभर नजरे आड झालं तरी त्यांचा जीव हाराहुरा व्हायचा. जीव होतीच तशी, गाईच्या गोंडस वासरावाने. अगदी परवाच तर वासरू अंगणात मनमुराद बागडत होतं. कमल घरात कामात गुंतलेली. श्याम त्याच्या ड्युटीवर. नागेशचं आणि शोभाचं कडाक्याचं भांडण झालं होतं. शोभा सायलीला घेऊन माहेरी गेलेली. नागेश एकटाच घरी. शिकारी ज्याची वाट बघतो ते सावध टप्प्यात यावं तशी संधी नागेशला चालून आली. चिऊ अंगणात एकटीच खेळात दंग झाली होती. नागेशनं जवळच्या दुकानातून कॅडबरी चॉकलेट आणलं. तो स्वतःच्या दारात उभा राहिला. चिऊला दिसेल असं हातात चॉकलेट धरलं आणि तिला खुणावू लागला. ए चिऊ, चिऊ, हे बघ, हे बघ. चिऊनं नागेशकडे बघितलं. त्याच्या हातात कॅडबरी चॉकलेट बघून हरकून गेली ती. काका, चॉकलेट मला आणलंय? बिचारा चिऊनं अधीरतेनं विचारलं. हो, तुला सर आणलंय ना? हे धर, ये ये. चिऊ खेळता खेळता त्याच्याकडे गेली. त्यानं तिला चॉकलेट दिलं. चॉकलेट घेऊन चिऊ पुन्हा तिच्या खेळाकडे निघाली. नागेशनं गोड बोलत तिचा हात धरला. गोड बोलत बोलत घरात नेलं. आतून दार लावून घेतलं. चिऊला काहीच भीती वाटली नाही. ती नेहमी त्यांच्या घरी यायची, सायली संग खेळायला. नागेश तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवू लागला. काका, शायली कुठं आहे? तिला पण आणलं चॉकलेट? चिऊनं गोड शब्दात भोळेपणानं विचारलं. शायली दावाला दिली, आता आपण दोघंच खेळायचं. नागेशनं तिच्याच शब्दात गोड बोलत चिऊला मांडीवर घेतलं. त्याच्या डोक्यातला वासनेचा किडा वळवळला. तो हळूहळू तिचं गुप्तांग कुरवाळू लागला. तुम्ही असंच आहे कळतं काका? बिचारी चिऊ गोंधळून म्हणाली. काय नाही, आपण दोघं असंच खेळायचं. मी तुला अजून चॉकलेट देतो. अय्या, खरं छान.
चिऊ पुन्हा चॉकलेटच्या आवेशानं आनंदून गेली, पण पुढच्या क्षणी तिचा आनंद चक्काचूर झाला. ती मरणप्राय वेदनांनी विव्हळू लागली. तोच नागेशनं तिच्या फ्रॉकला अडकवलेला हात रुमाल काढला, त्याचा बोळा करून तिच्या तोंडात कोंबला. तिला असंख्य मरणाच्या वेदना होऊ लागल्या. ती बेशुद्ध झाली. तशातही त्या सैतानानं कार्यभाग उरकून घेतला. चिऊ रक्तबंबाळ झाली, सुंभ पडून राहिली. त्याला वाटलं ही संपली, तिला संपवायचंच होतं. आता विल्हेवाट कशी लावावी याचा तो विचार करू लागला. तेवढ्यात चिऊ करू लागली. त्या सैतानानं जराही उसंत न घेता तिचा गळा आवळला. बिचाऱ्या कोवळ्या जीवाच्या कोमल हातापायांची थोडी धडपड झाली. घटकेतच शांत शांत होऊन निपचित पडली ती. सैतानानं वेट लिफ्टिंगचं लोखंडी चाक काढलं आणि चिऊचं डोकं ठेचून ठेचून चेंदा मेंदा केलं. प्रेत ओळखता येऊ नये म्हणून नीच नराधमानं निष्पाप गोंडस चिमुकल्या पाखराची अशी भ्याड भ्याड शिकार केली. बाहेर रस्त्यावर हे चिमुकलं पाखरू चिऊ हरवल्याचा कालवा उसळला होता. वासरू हरवलेल्या गाईवाणी कमला हंबरडा फोडत होती. नागेश नाटकी मुखोटा पांघरून तिच्या मदतीला गेला. शेवटी चिऊ गेली ती गेलीच. अमावस्येची रात्र होती, त्यात लाईट गेलेली. पाप झाकायला काळोखी रात्र नागेशच्या कामी आली. मध्यान रात्र झाली. चहूकडे काळा कभिन्न अंधार. त्यानं चिऊचं धड पोत्यात घातलं, गाडीवर बांधलं. सोबत हळदी कुंकू लिंब घेतली, सुया घेतल्या. शेजारचं आडवळणी गाव साखरवाडीला गेला तो. एका पडक्या वाड्यात प्रेत नेऊन टाकलं. त्यावर हळदी कुंकू टाकलं, सुया खुपसून लिंब टाकली. नरबळीचा बनाव केला. काळ्या कारनाम्यातून सुटका झाल्यानं हात झटकून परत आला. सत्य हे लोण्यासारखं असतं, ते घुसळल्यावर वर येतं. शेवटी त्याच्या हातात बेड्या पडल्याच. त्याचं बेगडी नाटक उघडं पडलं. त्याची काळी कर्तुत चव्हाट्यावर आली. कॅडबरी चॉकलेटच्या सबळ पुराव्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती वरच्या कोर्टातही कायम करण्यात आली. शोभाचं घरी जायला मन धजवेना. गेलो तर गल्लीतल्या साऱ्या नजरा आपल्याला टोचा मारतील. आपल्या सायलीचं काय? सुडाचा बळी ठरली तर? श्याम तसा नाही. पण काय सांगावं, पुरुष जातीचा भरवसा काय सांगावा. तो सुडानं पेटला असेल. घरी जावं का नको, तिचं मन कसर होऊन तिला कुरतडू लागलं. पण आई बाबाच्या जीवावर आपलं ओझं कशाला? लेक दिली त्या दिवशी मेली म्हणतात. आपण का जिद्द होऊन त्यांचं ओझं व्हायचं? चला, आपणच आपला भार सोसायचा. हजार तणावांचं ओझं घेऊन शोभा स्वतःच्या घरी आली. तिला बघताच कमलचा तीळपापड झाला. पण तिची काय चूक? एका पाप्याची बायको म्हणून का? शोभा तिची नजर चुकून अंग चुरून वावरू लागली. स्वतःच्या घरातले जिन्नस खायला उठली. अपराध्यागत तोंड शिवून घेतलं तिने. दोघींच्या मैत्रीत खोल खोल दरी पडली. गल्लीत ती सारी घरं वैरी होऊन बसली. सायलीलाही गल्लीतल्या पोरी खेळायला घेणार. ती एकलकोंडी झाली. चिऊच्या आठवणीनं घायाळ होऊ लागली. दोघी मायले की निष्पाप निराधार, पण त्यांच्या वाट्याला वनवास आला. नागेशनं त्यांच्या आयुष्याचा मसनवटा केला. शोभाला तिचे किळस वाटत होते. सायलीची मात्र तिला काळजी वाटू लागली. सूड म्हणून श्याम तिला तसं काहीतरी करेल याची तिला धास्ती लागून राहिली. चिऊ आणि सायली एकाच वयाच्या. दोघींची चांगलीच गट्टी जमली होती. एकत्र खेळायच्या, एकत्र खायच्या प्यायच्या. इक्कीनं खाऊ आणला तर दोघी वाटून खायच्या. बाल मन किती निष्पाप निरागस असतात. मोठ्यांचं कुठं असतं तसं. सायलीला चिऊशिवाय करमेना झालं. ती सैरभैर झाली होती. ती सारखी घराबाहेर यायची, चिऊच्या अंगणाकडे बघायची.
ओकं बोकं अंगण बघून उदास उदास व्हायचे. पुन्हा घरात जायचे. असं करता करता तिचे डोळे पाझरू लागले आणि अचानक तिला चिऊ अंगणात खेळताना दिसली. तिला मायंदाळ आनंद झाला. मन ससा होऊन पळायला लागलं. सायली पळतच घरात गेली. तिनं खेळणी घेतली आणि घाईघाईनं बाहेर आली. पुन्हा बघते तर कुठं आहे चिऊ? ती कावरी बावरी झाली. बिचाऱ्या बाल मनाला चिऊ दिसल्याचा भास झाला होता. त्यांच्या खेळातलं एक पाखरू लांब लांब उडून गेलं होतं कुठंतरी, कायमचं. तिला आता चिऊ कधीच भेटणार नव्हती. तिचं काय झालं हे सायलीला कसं कळावं? आई तिला म्हणायची, चिऊ मामाच्या गावाला गेली. पण सायलीला चैनच पडेना. आई खलं सांग ना, चिऊ कुठं गेली? सायलीनं केविलवाने विचारलं. शोभाचं डोळं गच्च भरून आलं. तू शालकच म्हणती चिऊ मामाच्या दावाला दिली. ती कवा येणार आहे मामाच्या दावाहून? सायलीनं तिला भंडावून सोडलं. बाल मनाला काय आणि कसं सांगावं तिला कळेना. अगं, मामाच्या गावाहून चिऊ आत्ता तशीच पुढं देवाघरी गेली. शोभाला पुन्हा बोलून आलं. मन मी पण जाणार देवाच्या घरी चिऊ संग खेळायला. सायली असं म्हणताच शोभा दचकन दचकली. भीतीनं चटपटली. पटकन तिनं सायलीला पोटाशी घट्ट कवटाळ. टपा टपा डोळं झरू लागलं तिचं. चिऊ सारखा भोग माझ्या हरणीच्या वाट्याला येऊ देऊ नको र देवा, असं म्हणत शोभानं वर बघून दोन्ही हात जोडले. सायली एकदा चिऊच्या आठवणीनं घायाळ झाली. तिला चैनच पडेना. खेळणी घेतली आणि आईचा डोळा चुकून चिऊच्या अंगणात खेळायला गेली. श्यामचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यानं सायलीला गोड बोलून घरात बोलून घेतलं. त्यानं तिला एक मोठं कॅडबरी चॉकलेट दिलं. ती चॉकलेट तोडून न खाता चुकून चुकून खाऊ लागली. त्यानं तिला मांडीवर घेतलं. पाठीवरून हात फिरवत राहिला, कुरवाळत राहिला ते तिचं चॉकलेट संपेपर्यंत. त्याच्या मनात काय शिजत होतं त्यालाच ठाऊक. सूर्यानं मावळतीवर अंग टाकलं. तिन्ही सांजेचा पडदा पसरू लागला. सायलीला अजून पत्ता नव्हता. शोभाच्या काळजाला भीतीचं काठं फुटलं. कुठं खेळत असेल माझं लेकरू? इतका उशीर का लागावा बरं? श्यामनं सूड तर घेतला नसेल? शंका तिचं काळीज कुरतडू लागली. भीतीनं तिच्या सर्वांगाला घामाचं दहीवर फुटलं. ती बाहेर पडणार तेवढ्या सायली रडल्याचा आवाज काने आला. ती लगबगीनं रस्त्यावर आली. सायलीचा भद्रा अवतार बघून तिला धक्काच बसला. तिचे केस विस्कटलेले, गाल लाल लाल झालेले, डोळ्याला धारा लागलेल्या. शोभाच्या मनातला संशय गडद झाला. भीतीनं मनाचा चिगदा चिगदा झाला. अखेर श्यामनं सूड उगवलाच. त्याची तरी काय चूक? आपल्याच नराधमानं त्याच्या वेलीवरची कळी खोडून टाकली असं वाटून तिचं मन कातर कुतर झालं. तिला सायलीचाही राग आला. ए कार्टे, कुठं तडपडली होतीस इतका उशीर? का रडतेस? काय झालं? सायली हमसून हमसून रडत होती. काय झालं तिला सांगता येईना, उसासाही घेता येईना. शोभाची आता पक्की खात्री झाली. सायलीला काय आणि कसं विचारावं तिला कळेना. सायलीचं रडं चालूच. अगं सांग ना कार्टे, काय झालं ते? शोभानं दरडावून विचारलं. सायलीनं रडण्याचा आवंडा गिळला. सांग बाळा, कुठं गेली होतीस इतका वेळ? आता शोभानं लाडाचं लोणी लावून विचारलं. आई मला की नाही, असं अर्ध बोलून सायलीला पुन्हा हुंदका फुटला. तसं शोभाच्या घशाला कोरड पडली. हृदयाची धडधड वाढू लागली तिच्या. आई मला की नाही त्या आंटीच्या शितलीनं मारलं ग. सायलीनं असं सांगितल्यावर शोभाचा जीव भीतीच्या दरीतनं वर आला. लांब कसा मोकळा श्वास घेऊन सोडला तिने. तिकडं कशाला गेली होतीस? मी श्याम काकाच्या घरी गेलती.
येताना तिनं रस्त्यात मारलं मला. ती श्याम काकाच्या घरी म्हणताच शोभाचं मन पुन्हा भीतीच्या खाईत कोलमडलं. काळजीनं तिचं काळी सुप्पावाणी फडफडू लागलं. आई, खलं त्यांची चिव कुठे गेली ग? मला थेलायला कोणच नाही आता. ती देवाच्या घरी गेली बाळा. मला सांग श्याम काकानं तुला चॉकलेट दिलं होतं का ग? हो, दिलं होतं, कॅलबली चॉकलेट. सायली असं म्हणता शोभाची आता ठाम खात्री झाली. पुढं श्यामनं काय काय केलं हे सायलीला विचारायचंच तिचं धाडसच होईना. तिला कोडं पडलं. आता काय करायचं? पोलिसात जावं का? नको. पोलीस म्हणतील सूडबुद्धीनं तक्रार करायला आलीस का? तिला काय करावं कळेना. हे चॉकलेट कोवळ्या जीवांचा अजून किती घात करतील कुणास ठाऊक. तिच्या नसात भीती भिनली होती. बिंदूचं भुसकाट पडायची वेळ. तिला भयंकर टेन्शन आलं. टेन्शन वाढत वाढत गेलं. दरदरून घाम फुटला आणि उभ्यानंच धाडकन कोसळली. ती पुन्हा उठलीच नाही. बिचारी सायली बिन हाया धाय धाय रडली. सायलीची आई तिला सोडून गेली. बाप तुरुंगात फाशीचे दिवस मोजत बसलेला आणि तिच्या पुरानं सायलीचं अंथरूण वाहून गेलं आणि घटकेच्या वावटळीनं पांघरून उडून गेलं. बिचारी पोरकी झाली. आता कोण जीव लावणार तिच्यावर? ती एकटीच श्यामच्या ताब्यात आली. त्यानं आणि कमलनं तिला संकट घेतलं. तुरुंगात नागेशकडे गेले. बाप लेकीची अखेरची भेट घालावी म्हणून. सायलीला श्याम बरोबर बघताच नागेश हबकून गेला. त्याला वाटलं श्यामनं बदला घेतला. कसला विचार करतोस? श्याम अचानक असं म्हणताच नागेश दचकला. शेवटी तू सूड घेतला म्हण की. नागेशनं वाचा उलगडली. हो, घेतला. जशास तसं वागायला नको का? पण तुझ्यासारखा भ्याडपणे घरात बोलवून नाही, बाहेर सर्वांसमक्ष मी धाडसी सूड घेतला. हो. श्यामच्या डोळ्यातनं रागाच्या ठिणग्या पडू लागल्या. त्याचा रुद्रावतार बघून नागेश काळवंडला. त्याला बोलायला जागाच नव्हती. मनात वाटलं आपली इच्छा वाणी नांगी ठेचली यानं. त्यानं सायलीकडे तोंड फिरवलं. अपराधी नजरेनं तिच्याकडे नुसतं बघत राहिला. बघता बघता त्याचं डोळं घळाघळा वाहू लागलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.